तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वल्लरी आणि लावण्या आता ईश्वरीच्या घरी पोचलेल्या आहेत. ईश्वरीची बहीण आणि त्यांच्या घरच्यांवर ते नको ते आरोप करत आहेत. ईश्वरीने जाणीवपूर्वक ARला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि ते अतिशय खालच्या दर्जाची लोक आहेत. पैशासाठी ते काहीही करू शकतात असा आरोप लावण्या करत आहे. त्याचबरोबर ही ईश्वरी आत्तापर्यंत इंदोरला ARच्या मागं लागत होती. इंदोरला तिचा प्लॅन सक्सेस झाला नाही म्हणून ती आता मुंबईला आलेली आहे आणि आता मुंबईला येऊन तिनं तिचा प्लॅन सक्सेस केला आहे. आता तिनेच ARला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि आता ती पैशाची सुद्धा मागणी करू शकते असे काहीही आरोप लावण्या तेथे करत आहे. आणि हे सगळं ऐकताना नम्रता आणि मामी यांना मात्र भलताच त्रास होतोय. ईश्वरी तशी नाही हे त्यांना माहीत आहे, पण आता लावण्या मात्र पोलिसांना घेऊन आली आहे आणि पोलिसांच्या समोर ते असे आरोप करते. वल्लरी देखील शांत बसलेली नाहीये. वल्लरी देखील लावण्याच्या सुरात सूर घालून ही लोक अशीच आहेत, यांना अटक केलं पाहिजे, यांच्या घराची झाडाझडती घेतली पाहिजे असं काहीसं ती बोलत आहे. हे सगळं ऐकताना नम्रता आणि मामी यांना मात्र मोठा त्रास होतोय. कारण ईश्वरीविषयी चुकीचं बोललं जाते, त्याचबरोबर नको ते आरोप आपल्या घरच्यांवर केले जातेत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. वल्लरी मात्र लावण्याच्या सुरात सूर घालून अगदी लावण्याला चांगलं वाटेल असंच बोलत असते. तेव्हा नम्रता देखील आता शांत बसत नाही. नम्रता देखील त्यांच्याशी त्याच पद्धतीनं बोलायला लागते. तुम्ही आमची लायकी अजिबात काढू नका आणि माझ्या ईश्वरीविषयी तुम्ही अजिबात काही वाईट बोलायचं नाही. माझी ईश्वरी कधीसुद्धा असं करणार नाही हा आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि मी तिथंच होते. ईश्वरी माझ्याबरोबरच होती. असला कोणताच प्लॅन तिचा नाही. उगाच तुम्ही नसते भलते आरोप तिच्यावर करू नका असं ती बोलत असते. मामीला मात्र कळत नाहीये की नक्की त्या ईश्वरीने काय केलंय. आता आपल्या घरावर संकट आलंय ते मात्र ईश्वरीमुळंच आलंय असंच तिला वाटत असतं. नम्रता मात्र तटस्थपणे वल्लरी आणि लावण्या यांना चांगलाच विरोध करत असते. त्याचबरोबर ती ईश्वरीची बाजू देखील त्यांच्यासमोर मांडत असते. पण वल्लरी आणि लावण्या हे पोलिसांना घेऊन आलेले आहेत आणि पोलीससुद्धा त्यांच्याच बाजूनं बोलत आहेत. लावण्या पोलिसांना सांगते की असल्या चीप क्लास लोकांचं काहीसुद्धा ऐकू नका. मी तुम्हाला सांगते ना, आत्ताच्या आत्ता या घरच्यांची झाडाझडती घ्या, यांच्या घराची तपासणी घ्या म्हणजे तुम्हाला काही पुरावे सापडतील. पोलीससुद्धा लावण्याचंच ऐकतायत. पोलीस नम्रताला आणि मामीला त्यांचं तोंड बंद करायला लावतात आणि आम्हाला आमचं काम करू द्या असं म्हणतात. नम्रता म्हणते, अहो माझी ईश्वरी सापडत नाहीये, तुम्ही तिला शोधायचं सोडून आमच्या घराची झाडाझडती का घेतायत? तेव्हा पोलीस म्हणतात, आता तुम्ही आम्हाला शिकवणार का काम कसं करायचं ते? आमचं काम कसं करायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका आणि आम्हाला काम शिकवू नका. आत्ताच्या आत्ता आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा म्हणून ते नम्रताला बाजूला करतात आणि घराची तपासणी करायला सुरुवात करतात. घरात काय सापडते का बघूया, यावरून यांच्यावर केस करूया असा दावा त्यांनी केलेला असतो. तिकडे पत्रकारसुद्धा आलेले आहेत. पत्रकर्ता नम्रता आणि मामी यांना मात्र काही पण प्रश्न विचारायला लागलेले आहेत. नक्की ईश्वरीचा प्लॅन काय होता आणि खरोखरच ती ARच्या मागं इंदोरपासून लागलेली होती का? नक्की तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि तिने आता त्यांना कुठे किडनॅप करून ठेवलेलं आहे? ईश्वरी अशी आहे असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? आणि ती असा प्लॅन करू शकते असं तुम्हाला वाटतं का? असे काही पण प्रश्न पत्रकार विचारत आहेत. यांना कसं उत्तर द्यावं ते मात्र नम्रता आणि तिच्या मामीला समजत नाहीये. कारण ईश्वरी तर तशी नाहीये. पण हे पत्रकार काहीही आरोप करायला लागलेले आहेत की ज्या आरोपांची उत्तर देणं त्या दोघींना देखील शक्य नाहीयेत. पत्रकार मात्र कसलेही फालतू प्रश्न विचारत आहेत आणि ईश्वरी आणि तिच्या मामीला संकटात टाकत आहेत आणि त्यांना काहीही अभद्र बोलत आहेत. नम्रता त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की माझी ईश्वरी अशी नाहीये, पण पत्रकार मात्र उलटच प्रश्न विचारतायत. कारण त्या पत्रकारांना आणलेलं आहे ते म्हणजे लावण्या आणि वल्लरी यांनी. आणि त्या पत्रकारांना त्यांनी सांगितलंय की यांना तुम्ही भरपूर त्रास द्यायचा आणि त्रासदायक प्रश्न विचारायचे. पत्रकार देखील अगदी त्याच पद्धतीनं प्रश्न विचारत आहेत. हे सगळं चित्र पाहताना वल्लरीला मात्र भलताच आनंद होतोय. आपण आपल्या प्लॅनमध्ये अगदी व्यवस्थितपणे सक्सेस होतोय या गोष्टीचा आनंद वल्लरीला भलताच झालेला आहे. पण मामी आणि नम्रता यांना मात्र खूप मोठी डोकंदुखी झालेली आहे. कारण नको त्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतायत. जी गोष्ट खरी नाहीये ती खरी आहे असं त्यांना सांगितलं जातंय आणि ईश्वरीला नाही तसलं बोललं जातंय. त्याचबरोबर त्यांच्या घराच्या जवळचे लोक, त्यांचे शेजारीसुद्धा आता
नम्रता आणि मामी यांना म्हणतायत की तुमच्या मुली अशा असतील ना, आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. अहो, तुमच्या शेजारी राहणं म्हणजे चुकीचं आहे. एकतर तुम्ही आमच्याजवळून निघून जा, नाहीतर आम्हीच निघून जातो, असं काहीसं लोकं त्यांना बोलायला लागलेले आहेत. हे सगळं ऐकताना नम्रताला तर आता रडू यायला लागलेलं आहे. कारण हे लोकं असं का बोलतायत? ईश्वरीने तर असं काहीच केलेलं नाहीये. यांना कसं पटवून द्यावं असा प्रश्न आता नम्रताला पडलेला आहे. लावण्या मात्र या गोष्टीवर चांगलीच खुश झालेली असते. इकडे राकेश हा सुद्धा ईश्वरी नक्की कुठे गेले असेल याचा विचार करत असतो. ईश्वरी आणि अर्णव एकत्र आहेत. ते दोघं काय करत असतील बरं असा प्रश्नसुद्धा त्याला पडलेला असतो. त्याच्या मनामध्ये नको असे विचार येत असतात. हे दोघं एकत्र जास्त काळ राहिले नाहीत पाहिजेत. ते जर का एकमेकांच्या जवळ राहिले तर त्यांच्यामध्ये कोणतंही रिलेशन तयार होऊ शकतं. नाही, मी असं ईश्वरीला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही, असा विचार राकेश करत असतो. तो विचारात गुंतलेला असतो आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या जवळ आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्णव ईश्वरीच्या केसातून हात फिरत असतो, गालावरून हात फिरत असतो आणि तिच्याशी अतिशय मधुर आणि गोड भाषेत बोलत असतो. तर ईश्वरी देखील लाजून मान खाली घालून त्याला चांगलाच रिस्पॉन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तो तिला बोलत असतो, की "आजपर्यंत मला वाटत नव्हतं तुम्हाला मी इतका आवडतोय. त्याचबरोबर मी तुमच्याशी जे काही वागत होतो ना, ते चुकीचं वागत होतो असंच मला वाटतंय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आत्ता जर का तुम्हाला हे कळत असेल, तर अजून तरी कुठं वेळ गेलेली आहे. ही खूप चांगलं झालं, की तुम्हाला माझ्याविषयी सगळं काही चांगलं कळालं." तेव्हा अर्णव देखील तिच्या जवळ जात असतो आणि म्हणतो, "आता ठरवलंय मी तुमच्यावर रागवायचं नाही." तर ईश्वरी म्हणते, "आता मी पण ठरवलंय तुमच्याबरोबर अजिबात भांडायचं नाही." तेव्हा तो म्हणतो, "मग आता काय करणार तुम्ही?" तेव्हा ईश्वरी मान खाली घालते आणि अर्णव म्हणतो, "मला समजलंय तुम्ही काय करणार ते. तुम्ही आता फक्त माझ्यावर प्रेम करणार ना?" असं तो ईश्वरीला म्हणतो. तेव्हा ईश्वरी लाजायला लागते. तेव्हा लाजणाऱ्या ईश्वरीचं खाली चाललेला चेहरा तो आपल्या हाताने वर उचलतो आणि म्हणतो, की "माझ्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं तुम्ही बोलू शकता का?" ईश्वरी मात्र त्याच्या डोळ्यात डोळे घालत नसते. ईश्वरी खूप लाजलेली असते. लाजलेल्या ईश्वरीकडं अर्णव एकटक पाहत असतो आणि आपल्याकडे एकटक पाहणाऱ्या अर्णवला बघून तिला अजूनच लाज वाटत असते. ती त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, "खरंच तुम्हाला मी आवडते का?" अर्णव म्हणतो, "खरं म्हणजे किती आवडतेस ना ते मी सांगू शकत नाही. मला असं वाटतंय आजपर्यंत उगाच मी तुझ्याशी भांडत होतो. तुझ्याशी भांडण्यापेक्षा तुझ्यावर प्रेम केलं असतं तर खरंच बरं झालं असतं. पण आता ही वेळ किती छान आलेली आहे. आज मला कळलंय की तू माझ्यावर किती प्रेम करते." तेव्हा ती म्हणते, की "खरंच का? तुम्हाला मी एवढी आवडते?" अर्णव म्हणतो, "हो, तुम्हाला अगदी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडते." त्या दोघांचं असं खूप रोमॅन्टिक बोलणं चाललेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी एकमेकाच्या जवळ बसलेले असतात आणि अर्णव तिचा चेहरा हातात घेऊन हे सगळं काही बोलत असतो. ईश्वरी तर लाजेनं चूर झालेली असते. आजपर्यंत आपल्याशी भांडणारा अर्णव आज आपल्याशी किती प्रेमाने आणि छान बोलतोय या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नसतो आणि ते विश्वास बसण्यासारखं नसतंच कारण ते राकेशचं स्वप्न असतं. राकेशला हे सगळं काही आठवत असतं. त्याला वाटत असतं की त्या ठिकाणी ते दोघं असं बोलत असतील. तेवढ्यात त्याच्याजवळून एक मोटरसायकलस्वार जात असतो. तो त्याला म्हणतो, "अहो, तुम्ही या रस्त्यातून कसं चालताय कळतंय का तुम्हाला? तुमच्या पप्पाचा रस्ता आहे का?" तेव्हा राकेश थोडासा शुद्धीवर येतो आणि त्याला कळतं, की आत्ता आपण जे बघितलंय, आत्ता जे आपल्याला ईश्वरी आणि अर्णवबद्दल वाटतंय, ते फक्त आपलं स्वप्न होतं. पण हे स्वप्न अजिबात पूर्ण होऊ द्यायचं नाही. काही जरी झालं तरी त्या दोघांना जास्त वेळ एकत्र ठेवणं चुकीचं आहे, असं त्याच्या मनात येतंय. काय केलं तर मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल किंवा काय केलं तर त्या दोघं कुठे आहेत ते मला समजतील, असा विचार तो करत असतो आणि विचारात गुंगलेल्या राकेशवर नजर पडते ती म्हणजे वल्लरी आणि लावण्याची. जावई बापू इथं काय करतायत असा प्रश्न आता वल्लरीला देखील पडलेला असतो. लावण्या आणि वल्लरी यांना पाहून तो तोंड लपवायचा प्रयत्न करतो, पण त्याला बघितलेलं असतं त्यामुळे आता तो त्यांच्याशी बोलायला लागतो. वल्लरी राकेशला विचारते, "तुम्ही इथं काय करताय?" तेव्हा राकेश म्हणतो, "मी सुद्धा ईश्वरी आणि अर्णव यांचाच शोध घेतोय." तेव्हा ते म्हणतात, "इथं?" तो म्हणतो, "हो, ईश्वरी इथं राहते असं समजलं होतं, त्यामुळंच मी इकडं आलेलो होतो." अशी उडवाउडवीची उत्तरं आता राकेशने द्यायला सुरुवात केलेली आहे. आता राकेशच त्यांना म्हणतो, की "तुम्ही नक्की इथं कशासाठी आला होतात?" तेव्हा वल्लरी सांगते, "आत्ताच मी ईश्वरीच्या घरी जाऊन आलेले आहे. पोलिसच तेथे आलेले होते आणि त्यामुळं मी तिकडं गेलेलो होतो असं कारण ती त्याला देते." तर लावण्य देखील राकेशबरोबर बोलत असते. पण तेवढ्यात लावण्याचं लक्ष जातं ते म्हणजे तिच्या माणसाकडं. इकडे राकेश आणि वल्लरी बोलत असतात तेव्हा
तिचा माणूस पाठीमागून तिला खुणा करत असतो आणि माझ्याकडं काहीतरी न्यूज आहे असं तो सांगत असतो. लावण्याला समजलंय की ईश्वरी आणि अर्णव यांच्याबद्दल नक्कीच काहीतरी न्यूज त्या माणसानं आणलेली आहे. हे दोघे बिझी आहेत असा विचार करून ती त्याला खुणवते आणि आता ती त्याच्याकडं बातमी नक्की काय आहे ते पाहण्यासाठी जाणार असते. राकेश वल्लरशी बोलत असतो तेव्हा तिचं लक्ष त्याच व्यक्तीकडे असतं. तो व्यक्ती खुणवून सांगत असतो की लवकरात लवकर माझ्याकडे या, माझ्याकडं खूप मोठी न्यूज आहे. लावण्याला देखील तिकडं जायचं असतं, पण हे दोघं बोलतायत पाहून तिला लगेच जाता येत नसतं. पण या दोघांना बोलायला तसंच ठेवून आपण तिकडं निघून जावं असं तिला वाटत असतं. पण वल्लरीला घेऊन जायला पाहिजे असा विचार करून ती राकेशबरोबरचं बोलणं अर्धवट ठेवते आणि वल्लरीला म्हणते, आपल्याला जायचं आहे, महत्त्वाचं काम आहे. या दोघी अचानक अशा का निघून चालल्यात असा प्रश्न राकेशला पडतो. नक्कीच यांचं काहीतरी चाललेलं आहे जे आपल्याला कळू द्यायचं नाही. पण यांचं चाललंय नक्की काय असा प्रश्न त्याला पडतो आणि तो देखील आता यांच्याच मागावर असतो. त्याला पाहायचं असतं की नक्की ही वल्लरी आणि ही लावण्या काय करते, यांची नक्की काय डाळ शिजते. हे जर का आपल्याला कळलं तर अर्णव आणि ईश्वरी कुठे आहेत ते सुद्धा आपल्याला कळू शकतं असं त्याला वाटत असतं. म्हणून त्यांच्या पाठीमागेच तो असतो. त्या दोघींना असं वाटतं की राकेश आपल्यापासून निघून गेलेला आहे. पण राकेश मात्र त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्या दोघी पुढे जातात आणि लावण्याचा माणूस त्यांना आता बातमी द्यायसाठी तयार झालेला आहे. तो पाहतो की लावण्या आणि वल्लरी आलेल्या आहेत आणि आता तो त्यांना ईश्वरी आणि अर्णव यांच्याविषयी बातमी देणार असतो. वल्लरीला वाटतं की राकेश आता आपल्यापासून लांब निघून गेलेला आहे, पण तो मात्र त्यांचाच पिछा करत असतो. या दोघींचा पिछा करून ईश्वरी आणि अर्णव यांची बातमी काढून घ्यायला पाहिजे असं त्याला वाटत असतं. इकडे ईश्वरी आणि अर्णव मात्र अजूनही समुद्राच्या किनाऱ्यावर जंगलामध्ये फिरत आहेत. ईश्वरीला त्या गार वाऱ्याने अजून देखील खूप शिंका येत आहेत आणि या गोष्टीने अर्णवला मात्र खूपच त्रास होतोय. तुम्ही जरा शिंकणं बंद कराल का असं तो ईश्वरीला सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, शिंकणं आपल्या हातात नसतं. जेव्हा ती शिंक येणार आहे तेव्हा येतच राहणार आहे आणि मला या गार वाऱ्याची ॲलर्जी होते, त्यामुळं शिंका येतच राहणार आहेत. तो म्हणतो, मला तुमच्या शिंकाने आता खूप इरिटेटिंग व्हायला लागलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, शिंकाने कुठं इरिटेटिंग होत असतं का? तो म्हणतो, होत असतं. जर का व्यक्तीच इरिटेटिंग असेल ना तर तिच्या शिंकाने देखील इरिटेटिंग होत असतं. ईश्वरी म्हणते, आता मी तरी काय करू? शिंका येत आहेत, मी अजिबात थांबवू शकत नाही. तो म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा. तेव्हा ईश्वरी एकदम गंमत करते आणि म्हणते, ठीक आहे, आता इथून डावीकडे वळलं ना की मग केमिस्ट आहेत, त्या केमिस्टकडून मी औषध घेते आणि शिंका बंद करते. असंच वाटतं ना तुम्हाला? तेव्हा ईश्वरीचं लक्ष एका झाडाकडे जातं आणि त्या झाडाचे पानं तोडून ती म्हणते, आप देखो नेचर का कमाल, आणि ती पानं चुरगळायला लागते आणि त्यांचा सुगंध घेते. अर्णव म्हणतो, आता हे काय होतं? ती म्हणते की हे आयुर्वेदिक पान आहे. याचा जर का सुगंध घेतला तर माझ्या शिंका बघा एका क्षणात दूर होणार आहेत. असं म्हणून तिनं त्या पानाचा सुगंध घेतलेला असतो आणि पानाचा सुगंध घेतल्यानंतर अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर सुद्धा तिला शिंका यायला सुरुवात होते. अर्णव म्हणतो, कळाला तुमचा करिश्मा काय आहे तो, त्यामुळे आता मला सांगू नका आणि कसल्याही पानांचा सुगंध घेऊ नका. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला वाटते कदाचित हे झाड वेगळंच आहे. मला वाटत होतं ना ते हे झाड नव्हतं. आणि परत एकदा तिला शिंका यायला सुरुवात झालेली असते. अर्णव आता तिच्याबरोबर देखील चालायला तयार नसतो. ती म्हणते, अहो मला माहीत नव्हतं कोणतं झाड आहे ते. अर्णव म्हणतो, तुम्हाला जे माहीत आहे ना ते करा, जे माहीत नाही आहे ना ते अजिबात करू नका, कारण हे जंगल आहे. जंगलामध्ये जर का तुम्ही व्यवस्थित वागला नाही तर हे जंगल आपला जीवसुद्धा घेऊ शकतं. ही गोष्ट तुम्हाला कळते का? ईश्वरी मात्र त्याच्या या गोष्टीनं घाबरून गेलेली असते. ईश्वरी म्हणते, हा माणूस ना कधी काय बोलेल काय सांगता येत नाही. पण आता तिला त्याची साथ मात्र सोडता येत नसते, कारण या जंगलामध्ये ते दोघेच आहेत आणि आता त्याची साथ जर का सोडली तर आपल्याला या जंगलामध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळं खरं तर ती अर्णवला सहन करत असते आणि ईश्वरी ही आपली जबाबदारी आहे, आता तिला काय होऊ द्यायचं नाहीये असा विचार करून तो तिच्याबरोबर चालत असतो. तो पुढं पुढं पळत असतो आणि ईश्वरी देखील त्याच्या पाठीमागं धावत धावत जात असते आणि त्याच्याबरोबर बोलत असते. इकडे घरी मात्र आता बातम्या यायला लागलेल्या आहेत. वल्लरी आणि लावण्या या ईश्वरीच्या घरी गेल्या होत्या हे आता आजी आणि अंजली यांना कळलेलं असतं. हे पाहिल्यानंतर आजीचा अगदी माथा गरम झालेला आहे. त्या म्हणतात, या वल्लरीला अजिबात डोकं नाहीये.
त्या लावण्याचा आणि आपला काही संबंध नसताना ती तिच्याबरोबर फिरते आणि ईश्वरीच्या घरी जायची काय गरज होती? ईश्वरी तशी नाही आहे हे मला चांगलं माहीत आहे, तरी देखील ती त्यांच्या घरी गेली आहे आणि नको ती डोकंदुखी आपल्या डोक्याला वाढवून ठेवायला लागलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे फक्त ईश्वरीचीच बदनामी होत नाही आहे, अर्णवची पण बदनामी होते आणि आता त्याचबरोबर आपल्या घरच्यांची सुद्धा बदनामी होणार आहे. अविनाश मात्र आजीला सांगत असतो, "मलाच माहिती नाही आहे ती तिकडं कधी गेलेली आहे. मला तिनं काही सांगितलं नाही आणि ती अचानकच तिकडे गेलेली आहे." आजी चिडते आणि म्हणते की तिला जरा थांबव, नाहीतर मला माझ्या पद्धतीनं तिला थांबवावं लागणार आहे. ती काय बोलते आणि कसं वागते ना, याचा जराही तिला मेळ राहिलेला नाही आहे. अंजलीसुद्धा इथं टेन्शनमध्ये असते, कारण ईश्वरीवर नको ते आरोप केले जात आहेत की जे तिनं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अविनाश म्हणतो, "बघतो मी नक्की काय करता येईल ते." तर आकाश म्हणत असतो, "मला असं वाटतंय त्यांना नक्कीच काहीतरी पुरावा मिळालेला असेल." पण आजी म्हणतात, "कसला पुरावा आणि काय?" ती वल्लरीना नको त्या गोष्टी ओढून चढवून सांगत असते आणि आता त्या लावण्याची तिला साथ मिळालेली आहे. नको त्या गोष्टी करायला लावण्य देखील पुढं असते. मला तर वाटतंय या दोघींनी या गोष्टीमध्ये पडायचीच काही गरज नव्हती. पण त्या दोघी ईश्वरीच्या घरी जाऊन तिच्यावर नको तसले आरोप करतायत ना, ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये. अंजलीला देखील त्यांचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं. आजी हे सगळं बोलत असतात आणि तेवढ्यात आता टीव्हीवर एक न्यूज आलेली आहे. ती न्यूज आहे प्रकाश राज यांची. प्रकाश राज म्हणजेच अर्णवचा दुश्मन आहे आणि तो दुश्मन म्हणतोय की या सगळ्यामध्ये तुम्ही त्या ईश्वरीलाच बदनाम करताय. ईश्वरीला बदनाम करण्याची काही गरज नाहीये. कारण हा अर्णव काय आहे ना, ते मला माहीत आहे. अर्णवनेच नक्की असं केलेलं असणार आहे. अर्णवनंच त्या ईश्वरीला ब्लॅकमेल केलेलं असू शकतं, असा आरोप आता त्याने त्याच्यावर लावलेला आहे. हा अर्णव खूपच उद्धट आहे. हा माझ्या व्यापारातला माझा दुश्मन नाहीये, माझा मित्रच आहे. पण तो खूप उद्धट आहे आणि असल्या लोकांकडं खरं तर बिझनेससुद्धा केला नाही पाहिजे. खरं तर तुम्ही सात्विक ब्रँड वापरणं बंद करून टाकलं पाहिजे. त्याच्यावर कायमस्वरूपी बॅन केला पाहिजे, असं तो काही बोलत आहे. या न्यूजमुळे तो स्वतःचा फायदा करून घेत आहे आणि अर्णवची बदनामी करत आहे. ही सगळी बातमी पाहिल्यानंतर अविनाश, आकाश, आजी आणि अंजली यांना मात्र भलताच राग आलेला आहे. कारण तो प्रकाश आता अर्णवच्या विरोधात बोलत आहे. प्रकाशने जाणीवपूर्वक अर्णवला टार्गेट केलेलं आहे. अर्णवच खराब आहे. हे सगळं काही त्यानेच केलेलं असणार आहे, असे आरोप तो लावत आहे. हे सगळं पाहताना अंजली आणि आजी यांना मात्र भलताच त्रास होतोय. कारण आत्तापर्यंत ईश्वरीवर आरोप लावले जात होते. आता मीडिया हा अर्णववर देखील आरोप लावत आहे. ईश्वरी आणि अर्णव दोघेही बदनाम होत चाललेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपलं घर देखील बदनाम होत आहे. या गोष्टीचं वाईट आजी आणि अंजली यांना वाटत आहे. मीडियामध्ये नको त्या बातम्या पसरायला लागलेल्या आहेत आणि नको त्या बातम्यामुळे बदनामी वाढत चाललेली आहे. लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णव कुठे आहेत ते सापडले पाहिजेत, असं ती अविनाशला सांगत असते. तेवढ्यात अविनाशला पोलीस स्टेशनहून एक फोन आलेला आहे आणि त्या फोनमुळे आजीला जरासा दिलासा मिळतो. अविनाश सांगतो की पोलिसांनी फोन करून आता सांगितलंय आपल्या ऑफिसच्या पाठीमागच्या लेनमध्ये रात्री काहीतरी झालेलं आहे आणि त्याचं जर का सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं तर आपल्याला समजेल की ईश्वरी आणि अर्णव नक्की कुठे गेलेले आहेत. ही बातमी ऐकल्यावर आजी आणि अंजली यांना जरासं बरं वाटतं. कारण त्या सीसीटीव्ही फुटेजमुळे जर का समजलं की ईश्वरी आणि अर्णव कुठे आहेत तर दोघांवर देखील लावलेले आरोप कायमचे धुवून निघतील, असंच त्या दोघांना वाटत असतं. अविनाश म्हणतो, आता जरा मीच यामध्ये लक्ष घालतो आणि पोलिसांकडे जाऊन नक्की त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला काय मिळतंय का ते पाहतो. आकाश देखील अविनाशच्या बरोबर असतो. आकाश आणि अविनाश यांनी पोलीस स्टेशनला जाऊन हे सगळं पाहावं आणि देवाने लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णव यांना आपल्या समोर आणावं आणि ते सुखरूप असावेत, अशी प्रार्थना आजी देवाकडे करत असते. इकडे लावण्याच्या माणसाने एक खास खबर आणलेली आहे. ती खबर अशी आहे की उरणच्या जवळच्या एका निर्जन बेटावर ईश्वरी आणि अर्णव आहेत, अशी बातमी आत्ताच मला लागलेली आहे. तेव्हा लावण्या म्हणते, आत्ताच्या आत्ता जाऊन अर्णवला फक्त त्यामधून बाहेर काढायचं आणि लक्षात ठेव, फक्त अर्णवलाच तेथून सोडवून आणायचं आहे. तिला मात्र अजिबात आणायचं नाही आणि ईश्वरीला तिथंच ठेवायचं आणि असे काही पुरावे तिथं सोडायचे की जेणेकरून सर्वांना असं वाटलं पाहिजे की ईश्वरीनेच अर्णवला किडनॅप करून तिथे नेलेलं होतं. लक्षात आलं का, असं म्हणून ते त्याला अगदी तंबी देऊन बोलत आहे. तेव्हा लावण्याचा माणूस सांगतोय की तुम्ही काहीच काळजी करू नका.
आत्ता सध्या तिथं पोलीस आहेत, पोलीस गस्त घालतायत, त्यामुळं आपण जाऊ शकत नाही. पण त्यांची गस्त होऊन गेल्यानंतर आपली माणसं तिथं पोहोचतील आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच काम केलं जाईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच फक्त अर्णवलाच तेथून सोडवून आणण्यात येईल आणि ईश्वरीच्या विरोधात तिथे पुरावे देखील पेरून टाकता येतील. हे ऐकल्यानंतर लावण्याला खूपच बरं वाटतं. कारण आता अर्णवला आपण व्यवस्थितपणे आणू शकतोय, पण ईश्वरी मात्र येणार नाही या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. पण लावण्याच्या माणसाने लावण्याला काय बातमी दिली आहे, हे मात्र राकेशपर्यंत पोहोचलेलं असतं. राकेश म्हणतो, की जर का आता अर्णव आणि ईश्वरी त्या ठिकाणी असतील, तर मला सुद्धा तिथं जावंच लागणार आहे. इकडे निर्जन बेटावर आता रात्र झालेली आहे. अर्णव आणि ईश्वरी दोघेही आता झोपण्याच्या तयारीत आहेत. ईश्वरी शेकोटी पेटवत असते. अर्णव म्हणतो, तुमच्याकडे काडीपेटी वगैरे काय आहे का? ईश्वरी म्हणते, की काही सुद्धा नाहीये. तेव्हा अर्णव म्हणतो, मग कशानं पेटवणार आहात? तुम्हाला समजतंय का काय? का तुम्ही आदिमानव आहात? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हाला काय समजाय ते समजा. माझ्याकडे हे 2 दगड आहेत ना, या दगडानं मी आग पेटवू शकते. अर्णव म्हणतो, तुम्ही खरं इथंच याच जंगलात राहायला पाहिजे. ईश्वरी म्हणते, आपण अगोदर जंगलातच राहत होतो. आता आपण शहरांमध्ये राहायला लागलेलो आहे. हे जंगल आपल्याला खूप काय काय देऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे ना? अर्णव म्हणतो, हो, मला माहिती आहे काय काय देऊ शकतं ते. इथं जर का जंगली प्राणी असतील ना, ते सुद्धा ते देऊ शकतं आणि जंगली प्राणी जर का आले ना, तरी सुद्धा तुम्ही जंगलातच राहा. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. माझ्याकडे जंगली प्राणी वगैरे काही येणार नाहीयेत, मला माहीत आहे आणि तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही स्वतःची काळजी करा, असं म्हणून या दोघांचं अजूनही भांडण सुरूच असतं. अर्णव म्हणतो, आता मला झोपायचं आहे, त्यामुळं तुम्ही इथं काहीही गडबड करू नका. ईश्वरी म्हणते, मी काहीच गडबड करत नाहीये. मी फक्त शेकोटी पेटवत आहे आणि शेकोटी पेटवल्याशिवाय आपल्याला इथं झोपता सुद्धा येणार नाही. अर्णव म्हणतो, मी कुठेही झोपू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ईश्वरी म्हणते, मला माहीत आहे तुम्ही कुठे झोपू शकता का नाही ते. तुम्हाला अगदी एसीमध्ये झोपायची सवय आहे, गादीवर मऊ गादीवर झोपायची सवय आहे. तुम्हाला इथं झोप येणार आहे का? अर्णव म्हणतो, माझी मापं काढायची काहीच गरज नाही. मला जिथं झोपू वाटतंय ना, तिथं मी अगदी शांतपणे झोपू शकतो. पण अर्णवला मात्र खूपच डास चावत असतात. अर्णवला त्यांचा आवाज देखील सहन होत नसतो. अर्णव म्हणतो, मला ना फक्त इथले जे डास आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम आहे. बाकी कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही. ईश्वरी म्हणते, तुम्हाला कसल्या कसल्या गोष्टीचा काय काय प्रॉब्लेम आहे ना, ते मला आता तुम्ही सांगू नका. कारण इथं आपण काय आरामशीर आपल्या घरामध्ये नाही आहेत. मला इथं शेकोटी पेटवायची आहे. एकदा शेकोटी पेटवू द्या, मग शांतपणे तुम्ही झोपू शकता. अर्णव म्हणतो, तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा. फक्त माझ्या डोक्याला अजिबात कटकट करू नका आणि किरकिर तुमची बंद करा. ईश्वरी म्हणते, मी कटकट करते का? अर्णव म्हणतो, मग काय करताय तुम्ही? तुम्हाला शेकोटी पेटवायची आहे ना, तर पेटवा आणि तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मला अजिबात त्रास देऊ नका. आता तिने शेकोटी देखील पेटवलेली असते. पण अर्णवला मात्र खूप म्हणजे खूप मच्छर चावत असतात. अर्णव सारखा हात मारत असतो. ईश्वरी पाहते, यांना तर खूपच मच्छर चावतायत. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा विचार ती करते. पण काय करावं तिला सुचत नसतं. इकडे अर्णव शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र शांतपणे झोप येत नसते. तेव्हा ईश्वरीला आयडिया सुचते. नारळाचे सालटे तेथेच पडलेले असतात. त्या सालट्यांना तिनं पेटवलेलं असतं आणि त्याचा धूर करून अर्णवला चावणाऱ्या मच्छरांना तिने पळवून लावलेलं असतं. अर्णव उठून पाहतो तर आपल्या कडेने जाळ लागलेला आहे असं त्याला वाटतं आणि तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, तुम्ही काय करताय तुम्हाला समजतंय का? तेव्हा ती म्हणते, काय करते मला चांगलं माहिती आहे. मी काय तुम्हाला त्रास देत नाही. मी उलट तुमच्या जवळचे मच्छर पळवून लावते. त्याच्याही लक्षात येतं, की आत्तापर्यंत आपल्याला खूप डास चावत होते, पण आता अजिबात डास चावत नाहीयेत. म्हणजे ईश्वरीनं केलेली आयडिया अगदी चांगली होती हे त्याच्या लक्षात येतं आणि तो शांत बसतो आणि तिचे आभार मानतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की लावण्याचा माणूस लावण्याला बोलत आहे. तो सांगतोय, की आपला प्लॅन आता सक्सेस होतोय. आम्ही लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णव यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही अर्णवला तिकडून घेऊन येणार आहे, असं तो सांगत असतो. ईश्वरी आणि अर्णव यांच्याबद्दल लावण्या बोलते हे आता अंजलीने ऐकलेलं असतं. अंजली तिच्या पाठीमागच असते आणि हे पाहिल्यानंतर लावण्याला मोठा धक्का बसलाय. आता अंजली लावण्याला कसा धडा शिकवेल ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे राकेश पोहोचलेला आहे आणि राकेशने डायरेक्ट अर्णववर आघात केलेला आहे. त्याला डोक्यात जबरदस्त मार त्याने दिलेला आहे आणि त्यामुळे तो बेशुद्ध पडलेला असतो. आणि आता या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचं त्यांनी ठरवलंय.
तो ईश्वरीशी जबरदस्ती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण आता राकेश कशा पद्धतीनं अर्णवचा मार खाणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.